पेशकश आहे 14व्या शतकातली कवी अमीर खुसरो यांच्या रचनेची. कवी अमीर खुसरो हे सूफी संत निजामुद्दीन औलिया यांचे अगदी प्रिय शिष्य होते. वसंतात मोहरीची पिवळी फुलं शेतात अगदी छान दिमाखात डोलत असतात आणि झाडांवर कोकिळा आनंद आणि प्रीतीचं गाणं गात असते. मुली आणि नर्तिका ती छान पिवळी पिवळी फुलं घेऊन त्यातला आनंद दाखवत असतात. खुसरो यांनी आपल्या ह्या मुली छान पिवळी फुलं घेऊन नाचताना शेतात डोलताना पाहिलं आणि त्यांना असं वाटलं की इतकी छान ही फुलं मी माझ्या गुरुला समर्पित केली तर, जरी माझ्या गुरुला गिफ्ट म्हणून दिली तर. आणि मग खुसरो यांनी ही पिवळी फुलं आपल्या गुरूंना वसंत पंचमीच्या दिवशी अर्पण केली आणि त्यांच्या सकलबन या रचनेला आध्यात्मिक समर्पणाच्या उंचीवर नेलं. सकलबन म्हणजे सगळीकडे फुललेलं, सर्वत्र बहर, उत्साहाचा, आशेचा, चैतन्याचा, प्रेमाचा, आनंदाचा आणि नवजीवनाचा बहर. सकलबन किती गोड शब्द आहे नाही. निसर्ग आणि अंतःकरण दोन्ही एकाच तालात फुलताना खुसरोंच्या ओठांवरून सहज शब्द उमटतात. सकलबन फूल रही सरसो. हिरामंडी या वेबसिरीजमध्ये ही इतकी छान रचना त्यांनी संगीतबद्ध केली आणि ती खूप छान प्रकारे नृत्याविष्काराने सादरही केली. ही आपण आत्ता बघणार आहोतच इथेच पिवळ्या रंगात. खरंच कविताताई आणि नुपूर काय देतं? असे खूप डान्स क्लासेस असतात जे मुलींना डान्स शिकवतात, नृत्य शिकवतात, पण मला असं वाटतं की नुपूर मुलींना काय देतं तर ते देतं संस्कार, ते देतं विचार. आपला पेहराव कसा असावा, आपलं एक्सप्रेशन कसं असावं, लटके ठुमके न करता तुम्हाला तुमच्या एक्सप्रेशन्समधनं दाखवता आलं पाहिजे सगळंच. प्रेम, विरह आणि प्रणयसुद्धा. संयमित कथकच्या या नृत्याविष्काराची ही उपासक चाळीसगावमध्ये जवळजवळ गेले 25 वर्ष कार्यरत आहे. आणि ह्या नुपूरच्या मला कोण अभिमान वाटतो की माझ्या दोन्ही मुली ह्या नुपूर कथक विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत आणि त्यांना इतकं प्रेमाने भरून येतं की जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा तो स्वतःच्या घरचा कार्यक्रम असल्यासारखं तिथे यावंसं वाटतं. तर अमीर खुसरोंनी त्यांच्या गुरूंना समर्पित केलेली ही रचना डोळे भरून बघण्यासारखं, मन भरून ऐकण्यासारखं काव्य. सकलबन फूल रही सरसो.
हे सौ